गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जर सर्वात दुःखाचं कारण कोणतं असेल बरं? अतिविचार करणं। या अतिविचार करण्याची सवय आहे ना, तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकते। पण हा अतिविचार नक्की येतो कुठून? आपले कर्मच त्यांना जबाबदार असतात ना। मग हे कर्म चांगले घडतील कधी? म्हणजे माणसाचं आयुष्य आहे ना, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं। कधी कधी त्याच्या आयुष्यामध्ये अशा वाईट संगती असतात, कधी कधी अशा वाईट गोष्टींमध्ये मनुष्य प्रेरित होतो, कधी कधी वाईट गोष्टीतून कमावण्याची सवय असते। म्हणजे अगदी वेगवेगळ्या कारणांनी मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहेत ना, हे अतिविचार येत असतात। आणि जेव्हा हे अतिविचार येतात ना, तेव्हा मनुष्याची अधोगतीच होते ना। तो कोणत्या तरी वेगळ्या विषयाकडे निवडला जातो, वेगळ्या विषयाकडे अधीन होतो। आणि मग कधी कधी तो दारू प्यायला सुद्धा लागतो, कधी कधी वेगवेगळ्या व्यसनांमध्ये सुद्धा तो लीन होतो। मग अशा गोष्टींपासून आपल्याला सावध राहायचं असेल तर समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर प्रत्येक मनुष्यानं ठरवलं ना की मौन धारण केलं पाहिजे, प्रत्येक मनुष्यानं ठरवलं माझ्या घरामध्ये 2 वेळची उपासना झाली पाहिजे, प्रत्येक मनुष्यानं ठरवलं की माझ्या जीवनामध्ये रोज श्रवण झालं पाहिजे। आता बघा, या कलियुगाच्या काळामध्ये एवढं श्रेष्ठत्व आणि एवढं चांगलेपणा निर्माण झालं आहे ना, की आम्हाला मोबाईलवर रोज श्रवण भेटतं, आम्हाला रोज श्रवणाची प्रचितीसुद्धा येते। पण तरीसुद्धा मनुष्य आहे ना, जवळ असूनसुद्धा ते ऐकत नाही। म्हणजे चांगले विचार ऐकण्यासाठी त्याचं मन आहे ना, प्रेरित होत नाही। उलट जेव्हा तो चांगल्या विचारांकडे येतो तेव्हा वाईट विचार समोरच असतात, त्याला चांगल्या विचारांकडे येऊन देत नाहीत। म्हणजे मनुष्य वाईट असतो का बरं? कोणताही मनुष्य वाईट नसतो। त्याच्या जीवनातील ती परिस्थिती असते ना, ती परिस्थिती त्याला वाईट बनवत असते। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण रामायणामध्ये वाल्याकोली पाहिला, वाल्याकोली वाईट होता का बरं? पण तो कसा चांगला आहे ना, हे त्याला कोणी सांगितलं नव्हतं। तो किती वाईट आहे याबद्दलच त्याला सांगण्यात आलेलं होतं। म्हणून मनुष्यानं आहे ना, आपण कोणाच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं किंवा वाईट करता याला काही महत्त्व नाही, पण तो समोरचा मनुष्य किती चांगला आहे ना, त्याच्यामध्ये काही गुण आहेत हे जर आपण त्याला समजावून सांगितलं ना, तो बरोबर चांगल्या मार्गावर येतो। पण आपण मात्र आपलं स्वतःचं भलं करण्यामध्ये गुंतलेला असतो। तर आपल्याला हा पुण्य ठेवा कधी बघा, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं कधी येईल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतो ना, तेच खरं पुण्य आहे। म्हणजे तुम्ही भगवंत स्वरूप त्याच्या जवळ जाता, भगवंत स्वरूप त्याची मदत करता, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही भगवंतच आहात ना। बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपण एखाद्या अडचणीमध्ये सापडतो, आणि एवढ्या अडचणीमध्ये सापडल्यानंतर आपल्याला पैशाची गरज असते, आणि अचानक एखादा आपला मित्र असू द्या, आपला भाऊ असू द्या, आपले वडील असू द्या, कोणीतरी अचानक येतो आणि आपल्याला मदत करतो, आपल्याला आधार देतो की तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। हा हात असतो ना, तो देवापेक्षा सुद्धा कमी नसतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की मनुष्यानं जर देवाचं कार्य जर केलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच वाईट दिवस येणार नाही, तुमचा विजयच होणार आहे। पण मनुष्य असं करतो का बरं?
अतिविचार करण्यामध्ये तो गुंतला जातो. पैसा किती जरी आला ना तरी तो जास्त पैशाची लालच त्याच्या जीवनामध्ये असते. मग तो कधी सुखी होईल का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना तो प्रत्येकाने करायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपले कर्मच ठरवत असतात ना की नक्की आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे. कधी कधी मनुष्य म्हणतो ना की माझं सर्व लिखित स्वरूपाचं आहे. लिखित स्वरूपाचं नक्कीच असेल, पण तुझे कर्म आहेत ना तुझं लिखितसुद्धा बदलू शकतात. म्हणून तू जर कर्म चांगले केले नाहीत तर तुला त्याचा परतावासुद्धा करावा लागणार आहे. सध्याच्या कलियुगामध्ये कोणी कोणाचा विचार करत नाही. माया, प्रेम, आपुलकी, प्रामाणिकपणा आपल्याला कुठे दिसतो आहे का बरं? अजिबात राहिला नाही ना. त्यामुळं या अलीकडच्या काळामध्ये आहे ना कर्म या शब्दाकडे, या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की ज्या फळाचं बीज आपण पेरणार त्याच फळाचं झाड उगवणार आहे. तेच फळ आपल्या पदरी पडणार आहे. आपण जे करणार ना तेच परत मिळणार आहे. यालाच तर कर्म म्हणतात ना. चांगले कर्म करत जावं, त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळेल. आणि जर वाईट कर्म केले तर त्याचं फळ लगेच नाही मिळालं तरी ते कधी ना कधी आपल्यासमोर नक्कीच आपल्या मागेल. हेच पटवून देणारे बघा आपण एक उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक दया नावाची महिला असते आणि तिला एक मुलगा असतो. त्याचं नाव असतं गोपाळ. दया ही नावाप्रमाणे दयाळूच असते. तिच्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानं तो नोकरी शोधण्याच्या निमित्तानं बाहेरगावी जातो. दया रोज 3 भाकरी आणि भाजी करत असे. 2 भाकरी स्वतःसाठी ठेवून 1 भाकरी आणि थोडी भाजी आपल्या घराच्या उघड्या खिडकीमध्ये ठेवत असे, जेणेकरून एखादा गरीब भुकेला असेल तिथे भाकरी त्याला दिसेल आणि ती खाऊन तो संतुष्ट होईल. एक गरीब कुबडा माणूस ती भाकरी रोज पाहत असे आणि तो ती खात असे. पण तो भाकरी घेत असताना चांगले कराल तर चांगलं होईल, वाईट कराल तर वाईट होईल असं बघा मनोमन त्या तोंडामध्ये तो पुटपुटत असे. दया त्या माणसाला रोज बघत असे. ती विचार करत असे की हा माणूस रोज भाकरी खाऊन जातो, माझ्याकडे बघतो आणि काहीतरी पुटपुटत निघून जातो, पण मला धन्यवाद म्हणत नाही किंवा आशीर्वादसुद्धा देत नाही. तिला त्या माणसाचा खूप राग येतो. एके दिवशी रागाच्या भरात ती एका भाकरीमध्ये विष काढवते आणि ती भाकरी खिडकीमध्ये ठेवायला जाते. पण दुसऱ्या दिवशी त्या क्षणी तिच्या मनामध्ये विचार येतो, मी जे करत आहे ना ते अत्यंत वाईट आहे, बरोबर नाही असा विचार करून ती विषारी भाकरी चुळीमध्ये जाळून टाकते आणि दुसरी ताजी भाकरी करून खिडकीमध्ये ठेवते. नित्याप्रमाणे तो माणूस भाकरी खायला येतो आणि पुटपुटून परत निघून जातो. काही वेळानं दारावर टकटक होते. ती दारसुद्धा उघडते आणि दारात आपला मुलगा गोपाळ पाहून तिला फार आनंद होतो. दया तिची विचारपूस करते. तेव्हा गोपाळ सांगतो, मी फार थकलेला आणि भुकेलेला आहे. बऱ्याच दिवसात मला खायला मिळालेलं नाही. अशक्तपणामुळं मी रस्त्यात चक्कर येऊन पडलो. एका माणसानं माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि मी शुद्धीवर आलो. त्यानं मला भाकरी आणि भाजी खायला दिली. तेव्हा कुठे मी कसा बसा घरापर्यंत येऊ शकलो. आता दयाच्या लक्षामध्ये येतं की आपल्या मुलाला मदत करणारा तो रोजचाच कुबडा माणूस आहे. तिच्या काळजात सरकण होतं. म्हणजे काय बरं, आज जर मी रागाच्या भरामध्ये केलेली विषारी भाकरी खिडकीत ठेवली असती तर किती अनर्थ झाला असता बरं. तिने देवाचे आभार मानलं. म्हणजे काय बरं, समर्थांनी सांगितलंच आहे ना. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? नेहमी चांगलं काम करत जावा, तुमचं चांगलंच होणार आहे. काही कर्माची फळं असतात ना आपल्याला तात्काळ मिळतात, तर काही कर्माची फळं मिळायला युगेनयुगे लोटू शकतात.
म्हणजे आपल्या कर्माचं फळ नक्कीच आपल्याला मिळत असतं. त्यामुळं जीवनात नेहमी चांगली कर्म केली पाहिजेत. प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. यामागे कर्मसिद्धांताची तत्वे लागू होतात. म्हणजे कधीकधी आपण बघतो जास्त भक्ती मार्ग करतो, त्याच्या पाठीमागे दुःख लागलेलं असतं, पण आपण हारून जायचं का बरं? नाही ना. म्हणून समस्यांमुळे दुःखी होणं मानवी स्वभावच आहे ना. मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांना सुद्धा कर्म चुकले नाहीत. म्हणजे माणूस जितका परिपक्व होईल तितका तो भावनिकदृष्ट्या सशक्त होतो. असं बघा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आपल्या भावना आणि आपल्या केलेल्या कर्माचं कारण असतात ना, ज्या जन्मजन्मांतर आपला पाठलाग करतात. म्हणून जगाला भवसागर म्हटलं आहे. कारण मानवी आयुष्य हे भावप्रधान आहे. चांगली कर्म नेहमी आपल्या बरोबरच राहत असतात. त्याचं फळ आता मिळालं नाही ना तरी ते नक्कीच एक दिवस मिळणार आहे. म्हणजे वाईट चुकीच्या कर्माची फळं तात्काळ प्रभावानं मिळाली नाहीत ना तरी ती पुढील जन्मी चुकती करावी लागतात. म्हणजे गीतेच्या कर्मसूत्राप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं गरजेचं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेव्हा मनुष्य फळाची अपेक्षा करतो तेव्हा त्याच्या नशिबामध्ये दुःख निर्माण होत असतं. बघा जेव्हा नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये मनुष्य येतो, श्रवणाला बसतो, त्याला नवीन नवीन प्रचितीसुद्धा येते. पण जेव्हा प्रचिती येते ना तेव्हा तो लगेच भगवंताला काय सांगतो बरं? हे भगवंता, माझ्या या गोष्टीचं निवारण कर. मी या गोष्टीमध्ये मला भरपूर दुःख आहे, त्याच्यातून मला बाहेर काढ. आणि भगवंत एवढं भोळं दैवत आहे ना, सद्गुरू माऊली त्या गोष्टीतून त्याला बाहेरसुद्धा काढते. पण नंतर तो काय करतो बरं? तो श्रवणाला यायचं सोडून देतो, श्रवण ऐकणं सोडून देतो, उपासना करणं सोडून देतो, भक्ती मार्ग सोडून देतो. कारण का बरं? कारण त्यांचं आयुष्य आहे ना ते आता सुंदर झालेलं असतं. वाईट परिस्थितीतून तो निघालेला असतो. पण प्रत्येक मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जिथे ऊन आहे तिथे सावळीसुद्धा आहे. तुमच्या जीवनातून जर सुख तुम्हाला आलेलं असेल ना तर त्याचं रूपांतर येणाऱ्या काळामध्ये दुःखातसुद्धा होणार आहे. आणि तीच वेळ परत मनुष्याच्या आयुष्यामध्ये येते. परत दुःखाचं सावट निर्माण होतं. मग परत हा भक्तिमार्गामध्ये जायची सुरुवात करतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की तू भगवंताला किती वेळा फसवशील रे? तू 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, दर वेळेला हा मनुष्य भगवंताला फसवतो. बघा जेव्हा हा मनुष्य हे बाळरूपी या पोटामध्ये आईच्या असतं ना तेव्हासुद्धा निघताना भगवंताला वचन दिलेलं असतं की मी तुझं सर्व काही भक्तिमार्ग करेल. पण नंतर आईच्या पोटातून बाहेर येतो ना, जेव्हा या कलियुगामध्ये तो निर्माण होतो तेव्हा भगवंताला सुद्धा विसरतो ना की मी तुला कधी वचन दिलं होतं. म्हणजे हा मनुष्य आहे ना तो चुकीचाच पुतळा आहे. कधी धोका देईल सांगता येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुझे विचार आणि मन स्थिर राहायचं असेल ना तर तुला भक्तिमार्गाची गरज आहे. आणि हे समर्थ विचार तुझ्या जीवनामध्ये आहेत ना, सुख धन सर्व काही निर्माण करतील. पण मनुष्य मात्र जर अतिविचार जास्त करत असेल तर समजून जावं आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्गाची कमी आहे. आणि हा भक्तिमार्ग आहे ना तो समर्थ विचारांनी निर्माण झालेला आहे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये, या दगदगीच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती अति विचार करत आहे. प्रत्येक ओव्हर थिंकिंगची सवय लागली आहे. आजकाल खूप लोक जास्त विचार करण्याच्या समस्येला सामोरे जातात. आणि या लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न वारंवार येत असतो, तो म्हणजे हे नक्की थांबवावं कसं? हा प्रश्न सारखा आहे ना त्यांच्या मनामध्ये काय येतो बरं? हा प्रश्न सारखा त्यांच्या मनात नुसता घेर घालून असतो. म्हणजे त्याचं नक्की कारण काय आहेत बरं? जास्त विचार करण्याची सवय
माणसाच्या आयुष्यातील आनंद संपून टाकतं. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या ही वस्तुस्थिती आहे ना, जे लोक साधारणपणे विचार करतात त्यांचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो. या उलट जे लोक जास्त विचार करतात म्हणजे त्यांचा IQ सतत कमी होत राहतो. स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला ओव्हर थिंकिंगची सवय लागलेली आहे. प्रत्येक गोष्टी, या लहान सहान गोष्टींचा सुद्धा अतिविचार करण्याची सवय प्रत्येकाला सवय लागलेली आहे. एखाद्या माणसाला काहीही विचार न करता शांत राहणं खूप कठीण झालेलं आहे. कारण कसले का असो ना, कसले विचार आपल्या मनात येतच राहतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो आणि अचानक दुसरा विचार आपल्या मनामध्ये येतो, तिकडे परत तिसरा विचार आपल्या मनामध्ये येतो. या असं चालतच राहतं ना, आणि याचा मनावर आपल्या परिणाम होत असतो. जर विद्यार्थी असाल तर गुणांचं टेन्शन, जर जॉब करणारे असाल तर कामाचं टेन्शन, गृहिणी असाल तर वेगळंच टेन्शन. म्हणजे अशा या गोष्टींमुळं आपलं मन नेहमी कशाचा ना कशाचा विचार करतच असतं. जास्त विचार करण्याची ही सवय आहे ना, आपल्याला कमजोर बनवत असते आणि सुखी जीवन संपवणारी बनवते. जास्त विचार करण्याची ही सवय आहे मेंदूची क्रिएटिव्हिटी कमी करते आणि मनाला कमकुवतच बनवत असते ना. म्हणजेच माणसाच्या जीवनातील 100% विचार हे 95% विचार आहेत ना, ते काहीच कामाचे नसतात. ते विचार असतात ना, जास्तीत जास्त निगेटिव्हच असतात. खूप वेळा आपल्याबरोबर असं सुद्धा होतं की समस्येवर एकदम सोपा उपाय असतो, पण आपण त्याच्यावर इतका विचार करतो की समस्या अजूनच वाढून लागतात. चला तर आता आपण पाहूया, अतिविचार करण्याची सवय आहे ना, आपण कशी आटोक्यामध्ये आणू शकतो. असे कोणते बदल आहेत की आपण स्वतःमध्ये करून अतिविचार करण्याचं म्हणजेच ओव्हर थिंकिंगपासून स्वतःची सुटका करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या परिस्थितीचा स्वीकार करा. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जशी आपली परिस्थिती आहे ना त्या पद्धतीनं आपण वागायला हवं. आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे याची जाणीव स्वतःच्या मनाला करून द्या. म्हणजे जाणीवेतून जास्त विचार करण्याची सवय कशी थांबवू शकतो ना, आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे याची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे. भलेही खूप सोपं वाटत असेल, पण आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या डोक्यामध्ये काहीतरी नकारात्मक विचारसुद्धा चालू असतात आणि आपण त्यांच्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून असं वावरतो ना, जसं काही सगळं काही ठीक आहे. आणि आता आपण बघतो ना की बघा, काही लोक असतात ना, रोज स्टेटस ठेवतात की जसे की एवढ्या त्या आनंदी आहेत ना, मग ते त्यांचे स्टेटस पाहून आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की याचं आयुष्य किती चांगलं आहे बरं, आणि माझं आयुष्य देवाने मला भरपूर घाण दिलेलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, ते जे समोरचं व्यक्ती आहे ना, तो त्याचं दुःख कधी तुम्हाला दाखवत नाही आणि तेच त्याचं श्रेष्ठत्व असतं. आणि तुम्हीसुद्धा असं करायला हवं की आपण दुसऱ्याला कधी आपलं दुःख दाखवू नये. जेवढं काही व्यवस्थित करता येईल ना तेवढं आपण करायला हवं. पण जे रोज स्टेटस ठेवणं, रोज मी किती हुशार आहे, मी किती आनंदी आहे हे जगाला दाखवणं आहे ना, हे खूप चुकीचं आहे. असा व्यक्ती आहे ना, मनातून भरपूर हारलेला असतो आणि एक दिवस तो आत्महत्या करायला सुद्धा कमी पडत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की आपण जास्त सुद्धा आनंदाने हरवून जाऊ नका. आपण आतमधून जास्त विचार करत असाल, नकारात्मक विचार करत असाल तर ते प्रथम मान्य करायला सुरुवात करा. कारण आपण जोपर्यंत एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत आपण ती बदलूसुद्धा शकत नाही. जेव्हा आपण आपल्या मनाला जे होत आहे ना त्याची जाणीव करून देतो, हे मान्य करतो की ते योग्य नाही, तेव्हाच बदलाची सुरुवात खरी असते. पण तुम्ही एखादी डायरी जवळ बाळगू शकता. जेव्हा जो विचार मनात येईल ना तो लिहून काढा.
सगळेच नाही लिहिता येणार तरीसुद्धा चालेल, पण जे लक्षात येणाऱ्यासारखे विचार आहेत ते नक्कीच तुम्ही लिहू शकता. म्हणजे जर याच्या पलीकडे जर सांगायचं झालं ना, तर प्रत्येक मनुष्यानं अशी डायरी घेतली आणि त्याच्यावर रोज जय श्रीराम लिहिलं ना, तर बघा तुमच्या जीवनातले निम्मे विचार आहेत त्या डायरीवर लिहिणाऱ्या त्या अक्षरांनी खोडून जातात. म्हणजे यामुळं आपल्याला आपल्या मनामध्ये काय चालू आहे ना, हे सर्व काही आपण विसरून जातो. त्यानंतर ते बदलणंसुद्धा सोपं जातं. कारण आता तुम्हाला माहीत आहे का की आपल्या मनात नक्की काय चालू आहे. त्यामुळे स्वतःची जाणीव स्वतःला स्वतः करून द्या. पण ही स्वतःची जाणीव नक्की होते कधी बरं? जेव्हा हे माणसाचं शरीर ध्यानस्थ होईल, म्हणजे ध्यान करायला सुरुवात करेल. जास्त विचार करणं आहे ना, ते नक्कीच थांबवता येतात. बघा, मेडिटेशन करणं आरोग्यासाठी चांगलंच आहे ना, आणि ते केलंच पाहिजे. फक्त म्हणून मेडिटेशन करू नये, ध्यान करा. कारण आपल्याला जे हवं आहे ना ते मिळण्यासाठी हे खरंच मदत करत असतं. जेव्हा आपण आपल्या मनाला लक्ष केंद्रित करण्यासाठी बघा एखाद्या गोष्टीकडे मन विचलित करतो, एखाद्या ध्यानाकडे मन विचलित करतो, तेव्हा मन भरकटत असेल ना, तर त्याला पुन्हा मागे आणतो. तेव्हा हळूहळू आपल्या मनावर ताबा मिळवतो. लक्षात ठेवा, जर आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही तर आपलं मन आपल्यावर ताबा मिळवेल, आणि हे फक्त आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणार नाही, तर संपूर्ण आयुष्यावर परिणाम करेल. त्यामुळं मनाला ताब्यामध्ये ठेवा, ध्यानावर लक्ष केंद्रित करा. जर पहिल्या काही दिवसामध्ये लक्ष केंद्रित करणं तुम्हाला जमणारसुद्धा नाही, पण निराश होऊ नका. नियमबद्ध रोज ध्यान करत जा, आणि हा जास्त विचार करण्याच्या सवयीला आहे ना, हा सोडवणारा खात्रीशीर मार्ग आहे. समर्थांनी सांगितलेला आहे ना. आता ध्यान करा म्हणजे काय बरं? ध्यान करा म्हणजे नुसतं स्थिर बसणं आहे का? तर अजिबात नाही. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक ऊर्जा आहे ना, दत्तगुरु माऊलींची ही ऊर्जा निर्माण होत असते. आणि जे ब्रह्ममुहूर्तावर मनुष्य उठतो ना, आता बघा तुम्ही इथे म्हणाल की ब्रह्ममुहूर्तावर जर पेपरवालासुद्धा रोज आमच्या दरवाजात येतो, मग त्याच्या जीवनामध्ये एकदम स्थिरता का नसते बरं? मग तो सुद्धा देवाचा लाडका व्हायला हवा. पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तो पेपरवाला आहे, त्याच्या मनामध्ये काही विचार आहेत ना, ते तुम्हाला माहीत आहेत का? हे मन आहे ना, हे मनच भगवंत आहे. ते मन भगवंत नक्कीच आहे, पण त्या मनामध्ये भगवंत स्वरूप विचार जर असतील ना, तर तो देह भगवंत आहे. म्हणून तो पेपरवाला आहे ना, पैशासाठी लवकर उठतो आणि पैशासाठी तुमच्या दरवाजामध्ये येतो. तो भगवंताचं स्वरूप घेऊन येतो का बरं? नाही ना. त्याच्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण असतं का? आणि आपल्याला त्याचं उलट करायचं आहे ना. आपण ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहोत, ते कशासाठी उठणार आहोत बरं? आपल्या मनाच्या शांतीसाठी. आपल्या जीवनामध्ये अतिविचार येतात, त्याच्यावर मार्ग निघेल हाच आपल्या जीवनामध्ये विचार असायला हवा. आणि जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू ना, तेव्हा 108 मण्यांची माळ आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कोणत्या भक्तिमार्गामध्ये नसाल, जर तुमच्या घरामध्ये माळ असेल ना, नसेल तर तुम्ही विकत घ्या. रुद्राक्षांची माळ भेटेल, ती विकत घ्या. 108 मणी मोजून घ्या, आणि ते 108 मण्यांची माळ आहे ना, बघा हातामध्ये घ्या, आणि 108 वेळा भगवंताचं नामस्मरण करा. डोळे एकदम सुंदरपणे मन प्रसन्न होऊन एकदम शांत होऊन मिटवून घ्या. जसे तुमच्या आजूबाजूला कोणी नसावं, तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नसावं, अशा ठिकाणी जर तुम्ही ही माळ जपली ना, बघा या सृष्टीमध्ये असा मनुष्य नाही की ज्याला कोणताच भगवंत आवडत नाही. कोण ना कोणी आवडणारं असतं. त्या भगवंताचं नामस्मरण सुरू करा. पण तुम्हाला सांगायचं झालं ना की या सृष्टीमध्ये आहे ना, जागृत स्वरूपात असणारी देवता म्हणजे दत्तगुरु माऊली आहे.
आणि ह्या दत्तगुरू माऊली आहे ना, जर तुम्ही या दत्तगुरू माऊलीचं जर ध्यान सुरू केलं ना, तर तुम्हाला 21 दिवसाच्या आतमध्ये प्रचिती येणार. पण हे ब्रह्ममुहूर्तावर आहे ना, रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून हे ध्यान करायला हवं. जेव्हा आपण आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ किती असते तर निरूपणामध्ये सांगितलेली आहे, 3:40 सुरू होते तर जेमतेम 6 वाजेपर्यंत असते. म्हणजे या वेळेमध्ये आपण कधी उठावं हे आपण स्वतः ठरवा आणि ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू करा. तुमच्या सर्व प्रश्नांचा मूळ आहे ना, हा ब्रह्ममुहूर्त आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर भरपूर दुःखी असाल तरीसुद्धा तुम्हाला खात्रीशीर मार्ग सापडेल. जेव्हा तुम्ही आता जे काम करताय ना त्याकडे लक्ष देता, काय काम करताय याची जाणीव ठेवून मनातील विचारांच्या जाळ्यामध्ये अडकत नाही, तेव्हा तुम्ही खरोखर मनात ताबा मिळवण्यासाठी समर्थ होता. जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा हवेत लांब श्वास घ्या आणि तुमचं पूर्ण लक्ष आहे ना ते वातावरणावर केंद्रित करा. स्वतःच्या डोक्यातल्या विचारांमध्ये अडकून त्या भरकटलेल्यासारखे फिरू देऊ नका. थोडक्यात समर्थांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे ना, स्वतःला स्वतःच्या विचारांपासून वेगळे करा. हे काम तुम्ही आहे ना मनाला प्रशिक्षित करत असताना करू शकता. तुमचे विचार तुम्हाला हानी तेव्हाच पोचू शकतात जेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याशी जोडायला लागतो आणि आपलं आयुष्य आपल्या विचारांचं प्रतिरूप समजायला लागतो. तुमच्या विचारांचं नियंत्रण तुमच्या हातामध्येच आहे ना, आणि तुम्ही ते बदलूसुद्धा शकता. याची जाणीव जेव्हा तुम्ही स्वतःला करून देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर प्रचंड शक्ती मिळवता. तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीनं कार्यक्षम होऊ शकता. पण जर तुम्ही तुमच्या विचारांच्या ताब्यामध्ये आलात तर मात्र तुम्हाला जसं आयुष्य हवं आहे ना तसं मिळवणंसुद्धा कठीणच होईल. त्यामुळं तुमच्या विचारांना योग्य दिशा देणं आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा. सकारात्मकतेतून विचार करण्याच्या सवयीपासून कसे दूर राहता येईल ना. माणसं जास्त विचार करतात कारण गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या ना तर कसा अनुभव येईल, आणि तेच विचार सतत समोर ठेवण्याऐवजी ज्या गोष्टी विरुद्ध दिशेला जातील याला घाबरतात आणि काळजी करायला लागतात. जास्त विचार केल्यानं आपल्याला धोका तेव्हा निर्माण होतो. आता इथे नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांना कसं वळवावं आपल्याला जमलं पाहिजे, आणि ते करण्याची सवयसुद्धा कमी करू शकतं. नेहमी सकारात्मक विचार करून आयुष्यात पॉझिटिव्ह बदल आपण करू शकतो. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पण हा पॉझिटिव्ह बदल नक्की होईल कसा बरं? जर ते मनुष्याच्या हातामध्ये असतं ना तर सर्वच लोक पॉझिटिव्ह झाले असते, सर्वच लोकांचं आयुष्य सुंदर झालं असतं. पण ज्याचे पुण्याई असते ना तोच भक्तिमार्गामध्ये येत असतो, तोच ब्रह्ममुहूर्तावर उठत असतो. नाहीतर या जगामध्ये रोज बघा रात्री 8 वाजता झोपणारे, 10 वाजता झोपणारे, 12 वाजता झोपणारे, सकाळी 6 वाजता उठणारे, सकाळी पहाटे 4 वाजता उठणारे, कधीकधी 10 वाजता उठणारे सुद्धा आहेत. मग सर्वच लोक ब्रह्ममुहूर्तावर का उठत नाहीत बरं? या जगामध्ये सर्वच लोक श्रीमंत आहेत का? या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी लोक श्रीमंत आहेत? सर्वांकडेच पैसा आहे का? नाही ना. म्हणजे आपण जसे कर्म करतो ना तसे आपण होत असतो. मग सर्वश्रेष्ठ जर आपल्याला व्हायचं असेल तर अगोदर या मनाला ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय लावावी लागेल. आणि जोपर्यंत तुमचा मार्ग तुम्ही जो निश्चित केलेला आहे ना त्या मार्गापर्यंत तुम्हाला जर पोचायचं असेल, प्रत्येक विद्यार्थ्याने सुद्धा लक्षात घ्या, वयोवृद्ध माणसाने सुद्धा लक्षात घ्या, जर तुम्ही ठरवलेले मार्ग असतील त्या मार्गापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल ना तर योग्य वेळ योग्य श्वास घेऊन ब्रह्ममुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण ज्या भगवंताला मानतो ना त्यांची उपासना करायला हवी. पण जास्तीत जास्त
दत्त गुरूंची जर उपासना तुम्ही केली ना तर तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि हा फायदा आहे ना, तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये कितीही गोष्टी तुमच्या बिघडलेल्या जरी असतील, तुम्हाला त्रास जरी होत असेल, दुःख जरी निर्माण होत असेल, तर सर्वांचा एकच केंद्रबिंदू आहे, दत्त गुरु माऊली. म्हणून तुमच्या जीवनामध्ये वाईट विचार असतील, सर्व काही आत्ताच त्यागून द्या. दत्तगुरु माऊलींना शरण जा, सद्गुरू आईला शरण जा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुबीर समर्थ.